मी झबली दुपटी जेवढ्या सफाईदारपणे शिवू शकते तेवढ्या सफाईदारपणे मी ब्लाऊज पण शिवू शकते, परंतु मी जास्त ब्लाऊज घेत नाही, कारण मला वेळ खूप कमी मिळतो. आणि काही माझे जे ठरलेले कस्टमर्स आहेत त्यांचे ब्लाऊज मी शिवून देते, परंतु ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात शिवते अशातला भाग नाहीये. तर इथे आता हे माझ्या लेकीचं ब्लाऊज मी कापलेलं आहे. याचं बॅक नेकचं डिझाईन तुम्हाला शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. इथे मी शोल्डर घेतलं होतं 5.5 इंच आणि 2.5 इंच गळारुंदी ठेवून तिथपासून खालपर्यंत हे बॅक मी कापून घेतलेली आहे. आणि ही बॅक अस्तर लावून पण हे दोन्ही पार्ट्स मी तयार केलेले आहेत. आता मधला जो पॅच आहे त्याच्यासाठी मला डिझाईन बनवायचं आहे. हे सुद्धा मी युट्यूबवरच बघितलेलं आहे डिझाईन. तर आता ते या ब्लाऊजला मी बनवणार आहे. ते कसं बनवणार आहे तुमच्यापाशी मी आता शेअर करणार आहे. तर त्यासाठी मेन पीसचे मी हे इथे 2 आयत घेतलेले आहेत. याची लांबी रुंदी मी जास्त मोजलेली नाही, अंदाजाने हे 5 इंच रुंद आहेत आणि लांबी जवळजवळ 10 इंच वगैरे असेल. तर ते मोजताना मी इथे हे थोडंसं गळ्याच्या इथे ठेवून बघितलं आणि हे मी मोजून घेतलं. पण हे खूप उंच जाणार आहे, त्यामुळे आपल्याला हे एवढं एवढं घ्यावं लागेल. पण हे आपण नंतर ऍडजस्ट करू. आता आधी आपण हे डिझाईन तयार करून घेऊ. इथे मी काठाचे 2 तुकडे काढून घेतलेले आहेत आणि या बाजूने त्याला इस्त्री करून हा फोल्ड करून घेतलेला आहे. आता इथून मी जवळजवळ 3 इंचावर 3-3.5 इंचावर या बाजूला एक खूण करून घेते आणि इथे एक मी 1/4 इंचावर खूण करून घेते. इथे 1/4 इंचावर खूण केली, इथे 3.5 इंचावर खूण केली. आता हा जो काठ आहे इथे तुम्ही बघू शकता, इथे मी फक्त 1/2 इंचाची मार्जिन याला सोडलेली आहे. हे थोडेसे दोरे कट करून घ्यायचे. इथे काही पोटली बटन्स पण मी तयार करून घेतलेले आहेत. आता हे पोटली बटन्स मला याला इथे लावायचे, म्हणून हा जो काठ आहे हा मी इथे आधी असा जोडून घेणार आहे. इकडे मी त्याला हा फोल्ड घातलेलाच आहे, तर त्या पद्धतीने इकडनं पण मी टीप मारून घेते. हे करून घेतलं. आता जसं या बाजूला केलं तसंच या बाजूला पण मी करून घेणार आहे. तर याच्या समोरासमोर जी बाजू येते तिथे पुन्हा मी 3.5 इंचावर एक खूण करून घेणार आणि इथून 1/4 इंचावर एक खूण करून घेणार आहे. आणि हा जो काठ आहे हा मी इथे असा जोडणार. आता हे मला असं आलेलं हवंय, हे असं. मग त्या पद्धतीने मला ते जोडायला लागेल. म्हणजे जोडल्यानंतर हे जी डिझाईन आहे ही अशी झाली पाहिजे. म्हणून हे आधी मी ठेवून बघणार की हे टाचण्या लावून घ्यायच्या आधी आणि कुठपर्यंत ही डिझाईन तशी होते तिथपर्यंत हे मार्किंग करून राहिलेलं आपण कापून टाकणार आहोत. हे असं उलगडून बघायचं. म्हणजे हे बघा, इथे अजून सुद्धा हे मॅच होत नाहीये. मग त्या केसमध्ये हे अजूनही मला आत घ्यावं लागेल. हे आधी कट केलं तरी चालतं, पण मी नवशिकी असल्यामुळे मी ही आयडिया नेहमी वापरते. आपल्याला जर नीट जमत नसेल तर ही आयडिया वापरून तुम्ही ते शिवू शकता. हे बघा, असं झालं पाहिजे ते. आता हे काय करायचं, इथे फक्त ह्या टाचण्या लावल्या आहेत तिथे एक अशी सरळ रेष आखून घ्यायची. ते आपल्याला कुठपर्यंत कापायचंय हे लक्षात येतं आणि आपल्याला जे पोटली बटन्स लावायचे ते कुठून लावायचे हे आपल्या लक्षात येतं. त्यामुळे इथे मी त्याला एक आता असा कट पण मारून घेते. आणि आपल्याला जे पोटली बटन्स लावायचे ते इथून पुढे लावायचे, कारण हा जो भाग आहे हा शिलाईत जाणार आहे. त्यामुळे इथून पुढे मला आता पोटली बटन्स लावायचे, परंतु हे मी आत्ता कापणार नाही. फक्त पोटली बटन्स कुठे लावायचे हे समजण्यासाठी म्हणून मी हे करून घेतलेलं आहे. इथे पुन्हा शिलाईसाठी ही एवढी जागा जाणार, त्यामुळे त्याच्या पुढे साधारण 1-1 इंचावर इथे मी खुणा करून घेते. असे 4 पोटली बटन्स इथे मी लावू शकते. जसं मी या बाजूला केलं तसंच मी या बाजूला पण करून घेते. खुणा झाल्यानंतर आपल्याला मशीनचा दाब बदलायला लागेल. सिंगल दाब लावायला लागतो जर तुम्ही पोटली बटन्स लावणार असाल तर ते आधी मी आता करून घेते. हे बघा, इथे हा मी सिंगल दाब बसवलेला आहे. या बाजूला काहीही नाही आहे. आता मी या एका भागाला ते बटन लावून घेते आणि नंतर मग आपण दुसऱ्या भागाला माझं मी लावून आपण त्याचं फिनिशिंग करू. बटन असं ठेवायचं आणि इथे शिवून घ्यायचं. फक्त इथे लक्षात घ्यायचं की आपण इथे 1/2 इंचाची मार्जिन सोडली आहे, त्या हिशोबाने हे बटन बरोबर त्या शिलाईवर आलं पाहिजे. हे बघा, सिंगल दाब लावून मी आता हे पोटली बटन्स याला जोडून घेतले. आता दुसऱ्या बाजूला पण मी हे करून घेतलेलं आहे आणि आता हा सिंगल दाब मी काढून टाकणार आहे. आता जिथे खूण केलेली होती तिथे टीप मारून घेऊन एक्स्ट्राचं जे आहे ते मी कापून टाकणार आणि त्यानंतर मग मी पुढची प्रोसिजर करणार आहे.
आता याच्यावर अस्तर लावून घ्यायचं. अस्तरचा जो तुकडा आहे तो लावून घ्यायचा आणि त्यानंतर मग तेथे टीप मारून तो उलटा करून पोटली बटन्स आपले सरळ होतील. आता हे मी सुलट करून अस्तरच्या भागावर दाबटीप मारून घ्यायची आणि त्यानंतर मग ते वळवायचं. अशा पद्धतीने हे वळवलं. पुन्हा अस्तर आणि मेन पीस असं धरून त्याच्यावर मी एक टीप मारून घेतली आणि अशा प्रकारे एका भागाला माझे हे पोटली बटन्स आता लावून रेडी आहेत. अशा प्रकारे हे दोनही पीस मी आता तयार करून घेतले. आता हे जे आहे हे आपल्याला इथे बरोबर ठेवायचं आहे आणि इथून हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. इथे साधारण पाव ते अर्ध्या इंचाचं मार्जिन सोडायचं आणि हे जोडून घ्यायचं. आधी आपण ह्याला टाचण्या लावून घेऊ आणि हे असं ठेवून हे जोडून घ्यायचं आपल्याला. हे बघा अशा प्रकारे हा पॅच मी आता तयार करून घेतला. इथे मी अर्ध्या इंचाची मार्जिन सोडलेली आहे. तर तो जो मेन जो हे आहे पाठीचा भाग आहे तिथे आपल्याला आता हे जोडायचं आहे. मग त्यावेळेला हे आपल्याला असं ठेवून याच्यावरनं टीप मारून घ्यायची. जेवढी याची लांबी असेल त्या हिशोबाने तुम्ही हे घेऊ शकता किंवा तुम्हाला गळा केवढा मोठा हवा आहे त्या हिशोबाने हे घ्यायचं आणि इथे टीप मारायची. पण त्याआधी इथे मला आधी दाबटीप मारून घ्यावी लागेल म्हणजे हे माझं व्यवस्थित राहील. म्हणून मी आधी इथे एक दाबटीप मारून हे बघा आता हा माझा पॅच तयार झाला. इथून मी वरून त्याला दाबटीप मारून घेतलेली आहे. आता हा जो भाग आहे पाठीचा मी आधीच तयार करून ठेवलेला आहे. हा मला इथे जोडायचा आहे. मग माझी गळ्याची जी उंची आहे ती मला इथे अर्धा इंच माझं शोल्डर शिलाईला जाणार आहे तिथून मोजायची. मग माझी ही 9 इंच आहे तयार. मग मी इथे 9 इंचावर एक खूण केलेली आहे. तर हा जो भाग आहे हा मला इथे आता असा बरोबर ठेवून हा पॅच मला याला जोडून घ्यायचा आहे. तुमची जेवढी गळा उंची असेल त्या हिशोबाने तुम्ही हे करू शकता. किंवा मी इथे हे 8.5 इंचावर सुद्धा जोडून, जर मला ही उंची जास्त वाटली तर हे मी 8.5 इंचावर इथे जोडून घेणार. हे असं पकडायचं आणि वाटलं तर इथे पण आपण टाचण्या लावून घेऊ शकतो म्हणजे आपलं ते हालत नाही जोडताना. आणि हा भाग इकडे जोडायचा. आता इथे मी कितीवर जोडलं आहे त्या हिशोबाने इकडे पण जोडून घ्यायचं. 8.25 इंचावर जोडलेलं आहे किंवा वरून घेतलं तर 9 इंचावर जोडलेलं आहे. मग इथे पण 9 इंचावर एक खूण करून घ्यायची आणि त्या हिशोबाने इकडे पण जोडून घ्यायचं. आता हा जो भाग आहे हा खालचा कापून टाकायचा. हे बघा असा हा माझा पॅच तयार झाला. आता आपल्याला इथे मी पाव इंच शिलाई मार्जिन सोडलेली आहे कारण माझी इथे कंबरपट्टी येणार आहे म्हणून इथे पाव इंच शिलाई मार्जिन सोडली. आता मी इथे या बाजूनी 2.5 इंचावर गळा रुंदी पकडलेली होती तर त्या हिशोबाने हा माझा पॅच थोडा मोठा झाला आहे. म्हणजे हा 5 इंचाचा व्हायला हवा होता. हा माझा जवळजवळ 2 इंचांनी वाढलेला आहे. मग त्या केसमध्ये काय करायचं, हा जो भाग माझा रुंद होतोय मग इथे एक त्याला टक्स मारून घ्यायची. म्हणजे हा अर्धा 1 इंच आणि इकडचा अर्धा 1 इंच असं हे कमी करायचं. आता हा एक्स्ट्राचा जो भाग आहे इथे तो आधी मी हा कापून टाकते. तर हा इथे पेस्ट थोडासा माझा शिवणीत आलाय तो असा काढून टाकला तरी चालेल किंवा पुन्हा उसवून तो काढून टाकला तरी पण चालेल. हे बघा अशा प्रकारे हा पॅच मी इथे बनवून घेतला. इथे मी पाव इंचाचं मार्जिन ठेवलेलं आहे. बरोबर इथून माझी कंबरपट्टी जोडली जाईल. आता इथे मी दोन्ही बाजूला याला लेस लावून घेते आणि याचा फायनल लुक तुम्हाला मी दाखवते. बॅगची जी ही फॅशन केली ती फॅशन केल्यानंतर हे छोटे छोटे तुकडे राहिले होते तर त्याचंच मी आता लटकन हे बनवलेलं आहे अगदी छोटं. कारण अजून जो काठ आहे मला काठाचे लटकन बनवायचे होते आणि अजून जो काठ माझ्याकडे आता शिल्लक आहे तो मला स्लीव्हसाठी लागणार आहे. त्यामुळे मी आता याचेच लटकन बनवायचे ठरवलेले आहेत. छोटे होणार आहेत पण माझ्याकडे पण दुसरा पर्याय नाहीये. हे बघा अशा प्रकारे 2 छोटे छोटे लटकन बनवले. आता ही जी बॅग आपण बनवलेली आहे या बॅगला साधारण इथे अर्धा इंच शोल्डरसाठी जाईल. त्याच्या खाली 1 इंचावर इथे मार्किंग करून हे लटकन मी लावून घेणार. आता याला दोन्ही बाजूनी मी लेस पण लावून घेणार आहे आणि त्यानंतर याचं फिनिशिंग मी तुम्हाला दाखवणार आहे. दोन्ही बाजूला लेस लावून मी याला डबल टिप मारून घेतली. आता बॅक पार्टला दोन्ही बाजूला पुन्हा टक्स घालून घ्यायचे अर्ध्या इंचाचे आणि त्यानंतर हा माझा बॅक पार्ट पूर्ण होईल.
हे बघा, अशा प्रकारे हा माझा बॅक पार्ट पूर्ण झाला. आता याच्या स्लीवची डिझाईन पण मी तुमच्यापाशी शेअर करणार आहे. या ब्लाऊजला मला पफ स्लीव्ज बनवायचे आहेत, म्हणून मी इथे 2 डबल फोल्डमध्ये 2 कपडे घेतलेले आहेत 2 स्लीव्जसाठी. आणि इथे मी 2-2 इंचावर आता याच्या खुणा करून घेणार आहे. इथे मी अस्तरच्या स्लीव्ज कापून इथे जोड लावलेला आहे आणि त्या जोडून व्यवस्थित रेडी करून ठेवलेल्या आहेत. आधी मी पफ तयार करून घेते. याला मी खाली काठ लावणार आहे, त्यामुळे थोडीशी या बाहीची उंची अजून वाढणार आहे. हा सेंटर झाला. सेंटरपासून मी 5 खुणा 2-2 इंचावर करून घेतलेल्या आहेत. आता याला मी तसंच जसं इकडे केलं तसंच या बाजूला सुद्धा करून घ्यायचं आणि त्यानंतर मग याला मी कट देऊन घेणार आहे. आता जिथे खुणा केल्या आहेत तिथे आणि सेंटरला आपल्याला कट देऊन घ्यायचे दोन्ही बाजूने. हे असं ठेवून इथे वाटलं तर तुम्ही एक टाचणी लावून घेतली तरी सुद्धा चालेल. मी नवीन असल्यामुळे मी टाचणी लावून घेते नेहमी, म्हणजे मला ते शिवायला सोपं जातं. आणि आता इथे याला मी टीप मारून घेणार आहे. जसं या बाजूने केलं तसंच आता या बाजूने. आता हे जे आहे हे आपल्याला असं थोड्या थोड्या अंतरावर हे असं जोडत यायचं. इकडनं इथे आपण कट दिले तिथेच बरोबर हा फोल्ड घालायचा आणि हे जोडत यायचं. हा आपला सेंटरचा फोल्ड आहे. हे थोडेसे असे पसरत ठेवायचे, पूर्ण फोल्ड करायचं नाही. आणि इथे एक आता मी पुन्हा टाचणी लावून घेणार, 1 किंवा 2, आणि या प्लीट्स पुन्हा मी शिवून घेणार आहे. आता पुन्हा या बाजूला तसंच करायचं. हे आपलं आता रेडी झालं. हे रेडी झाल्यानंतर आपले स्लीव्ज इथे ठेवायचे. आता हे माझं थोडंसं कमी पडते, मग याला मी साईडने थोडासा आता जोड लावणार आहे आणि हे मी पूर्ण करणार, कारण तसंही हे माझं शिलाईमध्ये जाणार. त्यामुळे इथे साईडने मी थोडासा याला जोड लावून घेणार आहे दोन्ही बाजून. हे बघा, इथे आता मी जोड लावला. हे आता मी याला जोडून घेणार, पण त्याआधी मी याचा सेंटर काढून घेणार आहे. आणि बरोबर सेंटरवर सेंटर ठेवायचा आणि हे जोडून घ्यायचं. आपला हा सेंटर इथे दिसतोय, या सेंटरवर हे ठेवायचं. खालच्या बाजूने हे व्यवस्थित अलाइन करून घ्यायचं. वरच्या बाजूने नाही झालं तरी सुद्धा काही हरकत नाही, कारण खालच्या बाजूने आपण एकत्र प्लीट्स घेतलेले आहेत त्यामुळे. आता मी ह्याला टीप मारणार. आता हे एक्स्ट्रा जे आहे हे कापून टाकायचं. आता मी काठ ह्याला लावून घेते. हे बघा, इथे मला काठसुद्धा कमी पडत आहेत, म्हणून आता यातला तुकडा मी दोन्ही बाजूनी जोडणार आहे. आणि इथे काठाला सुद्धा जोड लावलेला आहे तरीसुद्धा ते मला कमी पडत आहेत. आता माझ्याकडे काठ अजिबात शिल्लक नाहीत, त्यामुळे याला मी आधी जोड लावून घेते दोन्ही बाजूने. हे मधोमध कापून घेते, म्हणजे एका बाहीला एक होईल, दुसऱ्या बाहीला दुसरा होईल. मी जोड लावताना सुद्धा दोन्ही बायांना लावलाय, जेणेकरून हे कुठेही दिसू नये. आणि शक्यतो शिलाईत घालवायचा माझा प्रयत्न होता, पण आता बघू. मग अशा वेळेला काय करायचं, हे पकडून बघायची बाही. आता ही आपली उजव्या बाजूची बाई आहे, म्हणजे ह्याच्यावर पदर येणार नाही. पदर आपल्या डाव्या बाजूच्या बाहीवर येणार. मग त्यावेळेला हा जो काठ आहे हा डाव्या बाजूला लावायचा, म्हणजे हा पदराखाली आपला झाकला जातो. आणि उजव्या बाजूला हा काठ लावायचा. हे बघा, अशा प्रकारे असा. आणि याला बाजूने कपडा जो मी जोडणार आहे तो माझा शिलाईत जाणार. याला दोन्ही बाजूने मी आता आधी कपडा लावून घेते, मग याला मी अस्तर लावणार आहे. हे जे काठ आहेत हे उलटे मी अस्तरवर ठेवणार आणि हे अस्तर याला जोडून घेणार आधी. त्याच्यावर एक दाबटीप मारून घेते. आता हे जे काठ आहेत हे खालनं असे याला जोडायचं. अर्ध्या इंचाचं मार्जिन सोडून हे जोडून घेणार. आता हे काठ मी याच्यावर असे दुमडून घेणार, परंतु माझं काय झालं, इथे हा जो मी तुकडा जोडलाय ना, तर ते इथे कापताना माझं ते थोडंसं चुकलेलं होतं. त्यामुळे मी आता हे थोडीशी इथे ॲडजस्टमेंट करून घेणार आहे. तसाही हा भाग माझा मागे जाणार. हे बघा, अशा प्रकारे ही बाही मी आता एक पूर्ण केली. बरेच जोड लावावे लागले, परंतु ही पूर्ण झालेली आहे माझ्या दृष्टीने तरी.
आणि आता ही झाली तशीच मी दुसरी करून घेते आणि मग सगळ्यात शेवटी या ब्लाऊजचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवते. कारण तसंही मी काही हे ब्लाऊज शिवायला तुम्हाला दाखवणार नव्हते, फक्त इतरांचे ब्लाऊज बघून आपण कसे शिवू शकतो हेच सांगण्याचा माझा या व्हिडिओ मागचा हेतू आहे. तर आता हे मी दुसरी बाही शिवून झाल्यानंतर मग मी म्हणजे हा पूर्ण ब्लाऊज आता कंप्लीट झाला की याचा फक्त फायनल लुक मी तुम्हाला याचा दाखवणार आहे. हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे हे ब्लाऊज मी आता शिवून पूर्ण तयार केलेला आहे. टेलरने मला 1000 रुपये शिलाई सांगितली म्हणून मी हा प्रयत्न केला. तर माझा आजचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून अवश्य सांगा. तर मैत्रिणींनो, यूट्यूबवरचे असे नवीन नवीन व्हिडिओज बघून आपण स्वतःचे ब्लाऊज जर घरच्या घरी शिवले तर आपली भरपूर शिलाई वाचते. इतरांचे नाही पण स्वतःचे ब्लाऊज तरी आपण नक्कीच शिवू शकतो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.